अंबरनाथमध्ये नवरात्र उत्सवाला आमच्या कुंटवलीमध्ये 38 वर्ष पूर्ण झाली। 38 वर्ष म्हणजे 4 पिढ्या, लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत सगळेजण एकत्र येतात। विविध कार्यक्रम वेगवेगळ्या लोकांना, सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवामध्ये भाग घेतात। या उत्सवाची खासियत लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे संस्कार झाले, गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्कार झाले, असे रोज काही ना काही कार्यक्रम नवरात्र आणि फक्त गरबा नसून शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या समाजाच्या अध्यक्षांचे संस्कार असं आपण दरवर्षी पाहत असतो। त्या अंबरनाथमध्ये कर्तृत्ववान महिला आहेत, महिलांचा सत्कार असेल सगळे आपण करत असतो त्या नवरात्र उत्सवाचा वापर। जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या वतीने यंदाचा हा नवरात्र उत्सव 2025 आणि यंदाच्या या वर्षी आम्ही प्रत्येक वर्षीसारखं नवीन काहीतरी उपक्रम इथे करत असतो। तुम्हाला माहिती आहे, जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष माननीय अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा गरबा 38 वर्षांपूर्वी सुरू झाला, त्यावेळेस प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या काहीतरी संकल्पना घेऊन येत असतो। यंदा देखील दुसऱ्या दिवशी आम्ही अंबरनाथमधील ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यांचा सन्मान सत्कार केला। तिसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरातील सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान सत्कार केला। त्याचप्रमाणे काल अंबरनाथ शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ, त्यामध्ये घरगुती गणेशोत्सव असतील आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, यांचा आम्ही युवा सेनेच्या वतीने जो एक स्पर्धा ठेवलेली होती त्याचा सन्मान सत्कार केला। सर्व अंबरनाथ शहरातील विविध भागातील गणेशोत्सव मंडळ यांचा सत्कार केला। आज अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच कार्निवल गरबा म्हणजे लहान मुलांचा स्पेशल गरबा असा आम्ही इथे आयोजित केलेला आहे। आपण बघत असाल आज संपूर्ण लहान मुलं या अंबरनाथ पश्चिमेकडील आज इथे जमलेली आहेत। वेशभूषेचे स्पर्धेचं आज आयोजन केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने इथे विविध वेशभूषा करून मुलं आलेली आहेत। कार्निवलची थीम आहे, मॅस्कॉट घातलेले सर्व गरबा खेळणाऱ्यांमध्ये स्वतः मॅस्कॉट घालून आलेले जे काही छोटू मतलू पोटू जे काही सगळे लहान मुलांचे कॅरेक्टर आहेत ते देखील इथे खेळत आहेत। त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट्स ठेवलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही खाण्याचे छोटे छोटे पाकिटे देत आहोत। अशी ही संकल्पना एक वेगळी। त्याचप्रमाणे याच्यानंतर देखील अंबरनाथ शहरातील विविध समाजांचा आम्ही सत्कार करणार आहोत। विविध ज्या काही कार्यकुशल महिला आहेत, कर्तृत्ववान महिला आहेत, त्यांचा देखील सत्कार ठेवलेला आहे। ज्येष्ठ विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांचा आम्ही इथे सत्कार ठेवलेला आहे आणि 10 दिवस ज्येष्ठ नागरिक असतील त्यापासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या वतीने केलेले आहेत। तरी आज यंदाचा जो देखावा आहे, आपण हा देखावा बघत असाल, या देखाव्याचं एक असं जनसेवेचं मंदिर हा एक देखावा आम्ही इथे उभारलेला आहे। या जनसेवेच्या मंदिराची संकल्पना अशी आहे, 9 दिवस नवरात्रीचे आणि 365 दिवस सेवेचे। 365 दिवस आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या शहराचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि संपूर्ण शिवसेनेची टीम, आमची महिला आघाडी असेल, युवा सेना असेल आणि खास करून जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा इथे आयोजित केलेला आहे। आणि या देखाव्याचं नाविन्य असं आहे की आपण बघत असाल 9 दिवस नवरात्रीचे आणि 9 संकल्प या नवरात्री निमित्त आम्ही इथे गेलेले आहेत आणि या 9 संकल्पांचा देखावा जी आम्ही गेली 8-10 वर्ष 15 वर्ष कामं केलेली आहेत ती सगळी कामं आम्ही या देखाव्यामध्ये केलेली आहेत, दाखवलेली आहेत, जेणेकरून अंबरनाथकर ज्यावेळेस इथे या नवरात्रीचे या मातेचे दर्शन घ्यायला येतील त्यावेळेस या देखावा बघतील आणि शिवसेनेचे जे कार्य आहे ते कार्य या लोकांपर्यंत पोहोचेल अशी आमची या मागची संकल्पना होती। आणि आज आपण बघत असाल संपूर्ण अंबरनाथकर या मानाच्या आणि सर्वात मोठ्या असलेल्या अशा नवरात्र उत्सवाला मोठा प्रतिसाद देतात। आपण देखील आज आपण बघत असाल संपूर्ण अंबरनाथमध्ये जिथे गर्दी नसते पण या अंबरनाथच्या भवानी चौकामध्ये खुंटवलीमध्ये सायंकाळी 7:30 वाजेपासून संपूर्ण गर्दी इथे असते। आज देखील महिलांच्या माध्यमातून महिलांचा हळदी कुंकू असेल, भोंडला असेल, त्याचप्रमाणे जोगवा असेल
आमच्या माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या माध्यमातून सर्व महिला आघाडीच्या वतीनं हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि संपूर्ण कार्यक्रमांचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर साहेब असतील, सर्व शिवसेनेचे या विभागाचे माजी नगरसेवक असतील, यांच्या वतीने संपूर्ण हा कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे करत असतो आणि एक कार्यक्रम तो सरप्राईज आहे, तुम्हाला पत्रकार बांधवांना तो नंतर समजेल तो काय असेल. एवढंच आज तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. आणि या नवरात्रीचं गेल्या 38 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं, शिट्टीवरचा गरबा ज्यांच्या तालावर नाचायचा, ते आमचे माजी नगराध्यक्ष विजयतात्या पवार हे यंदा आमच्यामध्ये नाहीयेत. आम्ही त्यांना खूप, त्यांची आठवण या गरब्यामध्ये येते, ते आमचं सदैव स्मरणात राहतील आणि त्यांना देखील आम्ही या गरब्यामध्ये एकदा भावपूर्ण मोठी श्रद्धांजली देणार आहोत. आपण इथे आलात आणि हे सर्व इथे कव्हर केलं त्याबद्दल मी जय भवानी पारंपरिक सेवा संस्था आणि अध्यक्ष माननीय अरविंद वाळेकर साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.